श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला सफेद वाटाण्याचा सांबारा करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे सफेद वाटाणे आहेत. हे मोड आले आहेत, त्याला 2 दिवस ठेवले भिजत, त्यामुळे मोड आले. आता हे खोबरं आहे, अर्धा वळा आहे खोबरं, ओलं खोबरं. हा कांदा आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले उभे चिरून. ही लसूण आहे 4-5 पाकळ्या. आलं आहे एवढं इंचाचं थोडंसं, ते भाजून घ्यायचं आहे तिन्ही 4ही गोष्टी. ही फोडणीसाठी कांदा आहे, कढीपत्ता आहे फोडणीला, हे तेल आहे फोडणीसाठी, ही मोहरी आहे फोडणीला, ही हिंग आहे फोडणीसाठी, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला, चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर. आता आपण वाटण भाजून घेऊया. खोबरा कांदा भाजून घेतल्यानंतर गॅस चालू केला, तवा ठेवते तापत. तवा तापला, गॅस मी फास्ट ठेवला. आता 2 चमचे पहिला तेल टाकून घेते, परत लागलं तर आपल्याला घ्यायला मिळेल. खोबरं भाजताना थोडंच तेल घालायचं, जास्त नाही घालायचं. पहिला कांदा घालून घेते आणि लसूण, म्हणजे सगळं एकदम भाजून येईल ते. बघा तापलंय तेल, हे सगळं आपण भाजून घ्यायचं पहिलं. आता हे कांदा भाजून झालाय चांगला. आता आपण खोबरं घालून घेऊया. 2-3 महिन्यापूर्वी मला कमेंट होती वाटण तुम्ही कसं करतात ते दाखवा म्हणून. पण त्यावेळी काय झालं, माझी बहीण पण वारलेली त्यावेळी. 47 वर्षाची माझी बहीण होती आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, म्हणून मी माझे व्हिडिओ बंद ठेवलेले. लहान बहीण माझी, म्हणून मी मग नंतर व्हिडिओ बंद केलेले थोडे दिवस, म्हणजे 2-3 महिने बंदच केले. तब्येत ठीक नव्हती. आता म्हणून मी आता सांगते, असं आम्ही वाटण करतो. हे वाटाण्याची सांबारा वगैरे बनवायला, किंवा आपण मटण वगैरे पण करतो ना मालवणी पद्धतीमध्ये, ते असंच बनवतो. आणि आता ताबडतोब कुकर ठेवतो. याच्या कुकरमध्ये वाटाणे शिजत घालायचे आपल्याला, मधून मधून असं धावायला लागतं. हे बघा, हे 4 पेले मी पाणी घातलंय, याच्यामध्ये तापत ठेवलंय कुकरमध्ये. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ हे टाकते, हळद टाकते थोडीशी, थोडी टाकायची हळद, जास्त नको, आपल्याला नंतर फोडणीला पण घालायची. थोडंसं मीठ टाकायचंय, 1 चमचा द्यायचा मीठ टाकून. परत आमटीमध्ये पण घालायला पाहिजे ना, म्हणून थोडासा कांदा टाकायचा, थोडासा, बाकीचा फोडणीला घालायचा. ते बारके 2 कांदे मी कापून ठेवले बारीक करून, थोडासा कांदा टाकला, बाकीचा आपण फोडणीला घालायचा. आता हे वाटाणे पण घालून घ्यायचे. कुकरचं झाकण लावून घेतलंय. ही जरा दांडी तुटली आहे ना, ते लावून आणायला मला जायचंय. या कुकर शिवाय माझं होत नाही. भाजी बिजी सगळंच बनवते याच्यामध्ये मी. हे बघा, आणि 3 ते 4 शिट्या घ्यायच्या. आता शिट्या झाल्या आहेत, 4 घेतल्या शिट्या मी. आता खोलून बघते वाटाणे शिजले आहेत ते. बघा चालू शिजले. आता ह्याच्यातले थोडेसे वाटून घ्यायला पाहिजे, त्यामुळे काय होतं, आमटी अळणार चांगली होते एकदम. बाजूला करून ठेवते. आता तोपात आपण फोडणी घालून घेऊया. आता तोप तापलाय आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता धुतलेला असतो ना, म्हणून आधीच टाकून ठेवते, कारण तेल टाकल्यावर ते पाणी उडतं ना, म्हणून माझी अशी पद्धत मी करते ना, म्हणून तुम्ही दाखवते. तेल टाकून घेते फोडणीसाठी. 4-5 चमचे तेल टाकायचं. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया फोडणीला.
कांदा थोडासा हे झालाय, नरम झालाय. आता मी हिंग टाकून घेते. 1 चमचा हिंग टाकला आणि थोडासा टाकते. मोहरी पण टाकून घेते सोबती, अर्धा चमचा. आणि ताबडतोब याच्यामध्ये गरम मसाला पण घालून घेते, अर्धा चमचा गरम मसाला. हा नुसताच मसाला आहे गरम, ते पण भाजून घेते जरा. हे सगळं भाजलं आहे. आता थोडीशी साखर टाकते चवीपुरती. मी सगळ्यामध्ये साखर टाकतेच, मग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकाय बघा. एवढीशी टाकते फक्त, थोडीशी चव येते. आणि गोड मीठ असं काही होत नाही, फक्त चांगली चव येते कुठल्याच गोष्टीला. आता आपण मसाला पण घालूया, मालवणी मसाला 1 चमचा आणि थोडंसं. आता मी याच्यामध्ये थोडी हळद टाकते, अर्धा चमचा नाही, थोडीशी एकदम. पण मगाशी पण थोडीशी टाकली आहे ना मी उकडते वेळी. आता आपण याच्यामध्ये ती वाटाणे घालून घेऊया. आता हे मी वाटायला ठेवले, हे बघा थोडेसे वाटायला ठेवले आहेत. ते वाटण करून घेणार आहे. शिजले आहेत भरपूर, पण ते थोडंसं वाटलं काय बरं होतं म्हणून मी हे करते. ते ढवळून घेते, थोडासा कड येऊ द्यायला. हे बघा थोडा कड यायला लागला. आता मी याच्यामध्ये वाटण घालून घेते. आणि मग हे वाटण घालून झाल्यावरती ते आपण वाटाणे थोडेसे मिक्सरला लावून घ्यायचे बारीक. हे बघा हे आता मी हे वाटाणे असे वाटून घेतले, त्याच्यामध्ये आपण घालून घेते. म्हणजे कसं आमटी जरा घट्ट होते, ह्याच्यामुळे चवही चांगला येतो. आणि जेवढी आपल्याला पाहिजे ना तेवढी आपण आमटी घालायची, हे करायची, पातळ घालायची होती सॉरी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचं. हे सगळं धुवून घेते आणि मग मीठ घालते करायचे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. दोन चमचे आणि थोडंसं घालते, लागलं तर परत आपण घालू शकतो. पहिलं थोडं झाली. आता मीठ पण बघितलं, बरोबर लागलंय, छान झाली एकदम. कुकरमध्ये पण तसंच केली असती, पण ती गरम होता कुकर ना, म्हणून ह्याच्यामध्ये मी केली नाही. ह्याच्यामध्ये पण करू शकले असते उकडून घेतल्यावर. कधी कधी मी डायरेक्टच करते, फोडणीला वगैरे देऊन वाटाणे वगैरे टाकते आणि नंतर मी वाटण वगैरे घालते, असं पण करते. असे करून घ्या, छान लागते. मीठ पटपीठ बरोबर आहे, बघितले मी टाकून वगैरे सगळं. आता ह्याच्यावर मी तुम्हाला कोथिंबीर पण घालायची असेल तर घालू शकतात, पण मी नाही घातली आहे. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आता कड आलाय, चांगली जरा थोडीशी अशी उकळी यायला द्यायची. जास्त पण उकळायचं नाही, कारण ते फुटल्यावरती मग एकदम पातळ होतं जास्त उकळी आली तर. हे बघा मध्ये मध्ये असे ढवळायचं. झाली आता. फास्ट केलाय मी गॅस आता, म्हणजे आता चांगली उकळी येईल त्याला. आता उकळी आली, समजा ढवळलं मी. तर गॅस मी बंद करते, बऱ्यापैकी उकळी आली त्याला, नाही तर परत ते वर आली तर फुटून जाईल ते.